नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुकट चटणी करून दाखवणार आहे। जे नॉनव्हेजचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी उपयुक्त ठरणार आहे। ही रेसिपी कमी साहित्यात आपण बनवू शकतो। सुकट चटणी कमी वेळेत बनते, बनवायला सोपी आणि तेवढीच चवदार बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी साहित्य बघूया। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 3 कोकम, एक बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, 1 वाटी सुकट घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। फोडणीसाठी तेल आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झाला, आता आपण सुकट भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची। सुकट भाजून घेतल्यामुळे काय होतं, तिचा वशाट वास निघून जातो। छान भाजून झाली, आता आपण ती पाण्यात काढून घेऊया। आता मी गॅस बंद। भाजलेली सुकट आता मी पाण्यात टाकून घेते। पाण्यात टाकायचे आणि 5 मिनिटं ठेवायचे। 5 मिनिटानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यामुळे काय होईल, त्यातली माती धूळ काय असेल ते कचकच सगळी निघून जाईल। मिनिटानंतर मी सुकट 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता आपण सुकट चटणी बनवायला सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली, त्यामध्ये मी आता अंदाजे 2 ते 3 चमचे तेल टाकते। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता चांगला परतून त्यामध्ये आता आपण कांदा टाकायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लाल झाला आहे, आता आपण त्याच्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट टाकूया। लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आलं लसूण छान परतून झालं, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो मऊ शिजण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। झाकण लावून शिजवून घेणार आहे। गॅस मी मंद ठेवते जरा। 2 मिनिटं झाली, झाकण काढून बघूया आपण। तो मऊ शिजले, तर त्यामध्ये आता आपण 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून टाकलेल्या आहे। 2 मिनिटं परतून घेऊया। आता त्यात आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे। तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाका। हळद टाकते, गरम मसाला टाकते आणि सगळे मसाले आपण मस्त परतून घ्यायचे। छान परतून झाले, आता आपण धुतलेली सुकट टाकूया त्यामध्ये। ही छान परतून घ्यायची। सुकट परतून झाले। सुकी मच्छी ही मीठ लावून वाळवून घेतलेली असते, त्यामुळे आपण ही सुकट चटणी बनवताना अंदाजाने मीठ टाकायचे। सुकट छान परतून झाली, आता त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूया। कांदा टोमॅटो शिजवताना मीठ टाकलं होतं आणि आता मी थोडं चवीनुसार मीठ टाकले। तुम्ही पण अंदाज घेऊन मीठ टाका। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। सुकट बुडेल इतकंच पाणी टाकायचं आपल्याला। आपण सुकट शिजवून घेतलेली आहे, फार वेळ लागणार नाही शिजायला। त्यात आपण आता कोकम टाकूया। कोकम तुम्हाला जसं जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही कोकम सुद्धा वाढवू शकता। लावून मीडियम फ्लेमवरती आपण सुकट शिजवून घेऊया। त्याच्यावर मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आली, भाजीला कलरही सुंदर आलाय। पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते। झाकण ठेवायचं नाहीये त्याच्यावरती आणि असंच 5 मिनिटं आपण आणखी शिजवून घेणार आहोत। शिजवायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। तुम्ही नक्की करून बघा। 5 मिनिटानंतर बघा, तुम्ही झाकण न ठेवता पाणी यातलं सगळं आटलेलं आहे। आणि जर तुम्हाला असं वाटलं की 5 मिनिटं झाले तरी पाणी आटलेलं नाही यातलं, तर पाणी आटेपर्यंत तुम्ही चटणी शिजवून घ्यायची। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकली, आता पुन्हा एकदा हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता चटणी कोरडी झालेली आहे। अशी करायची चटणी। तुम्ही ही चटणी
ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. नाहीतर मग काय करायचं, नरम पाव असतात ना, त्याला थोडंसं बटर लावून गरम करायचं आणि त्याच्यासोबत खायचं. तर खूप छान लागतं. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की कळवा. बघा कोरडी झाली आहे चटणी, अशी कोरडी करायची चटणी. आता आपली चटणी तयार झाली. आता मी गॅस घालवते आणि मी डिशमध्ये सर्व करून घेते. चमचमीत आणि चवदार अशी सुकट चटणी तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.